शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। कार्तिकी एकादशीचा मान कोणाला? उपमुख्यमंत्र्यांच्या निवडीचा मंदिर समिती पुढे पेच। कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते। याचा निर्णय घेण्यासाठी रविवारीच मंदिर समितीची बैठक झाली। मात्र राज्यात 2 उपमुख्यमंत्री असल्यामुळे या दोघांपैकी नेमके कुणाला बोलवावे असा पेच मंदिर समितीला पडला। यामुळे यावर तोडगा विधी व न्याय विभागाच्या खात्याकडून मत मागवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पशुगणनेची आकडेवारी गुलदस्त्यात, केंद्राकडून गोपनीयता 7 महिने लोटून ही जनतेसमोर नाही। पशुसंवर्धन विभागाने सांगितले की अंतिम आकडेवारी सार्वजनिक करण्यास कमालीची गोपनीयता पाळली जाते। दरम्यान आकडेवारी अभावी पशुपालन धोरण, निधी वाटप, लसीकरण तसेच औषध पुरवठा यावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। 10 ऑक्टोबरला ओबीसींचा मोर्चा होणारच, विजय वडेट्टीवार यांचा निर्धार। शासनाचा GR 374 जातींवर अन्याय करणारा, राज्य सरकार जरांगे यांच्या दबावात ओबीसी समाजाचा गळा घोटतोय। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी, कळंब, निलंगा तालुक्यात हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला, पिके बुडाली, पुरात वाहून एकाचा मृत्यू, 4 मंडळांमध्ये अतिवृष्टी। 70 लाख एकर नुकसान, तरीही मदतीचा प्रस्ताव नाही, शरद पवारांचे सरकारवर टीकास्त्र। राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना केंद्राकडून अद्याप मदत जाहीर न झाल्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक मोठा दावा केलाय। केंद्राकडे मदतीसाठी संपर्क साधला असता महाराष्ट्र सरकारकडून नुकसानीचा अंतिम प्रस्ताव अद्याप आलेलाच नाही असं मला सांगण्यात आलंय, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे। अतिपावसामुळे सोयाबीनला फुटले अंकुर, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, रोगराईमुळे उत्पादनात होणार मोठी घट, ढिगाऱ्यांमधील सोयाबीन भिजल्यामुळे मनस्ताप, उतारा एकरी 1 ते 2 पोते। मतदार फेड पडताळणी देशभर लागू करणार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची माहिती। आयोगाचे 17 नवे उपक्रम लागू होणार। पूरग्रस्तांसाठी उद्या पॅकेजची घोषणा, शक्य हेक्टरी किती मदत मिळणार याची उत्सुकता। राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यासह अन्य भागात मोठे नुकसान झाले आणि नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। नुकसानीचा प्रस्ताव द्या, केंद्राकडून तातडीने मदत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहिलानगरमध्ये ग्वाही। आमचे सरकार शेतकऱ्यांच्या अडचणीवेळी धावून जाणारे। हापूस आंब्याची चव यंदा उशिरा चाखायला मिळणार, पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे कोकणातील बागायतदार चिंतेत, बाजारात उशिरा दाखल होणार। शेतकरी सेनेकडून पाथर्डीतील पशुधनाला चारा, बाधित गावामध्ये पाठवलाय 100 टन ऊसाचा चारा, पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू। दिवाळीत एसटी संपाचे सावट, कामगार कृती समितीकडून महामंडळाला इशारा, सरकार सकारात्मक नाही। नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात पाऊस थांबल्यामुळे द्राक्षेवालींच्या छाटणीला गती, सतत पावसामुळे परिपक्वतेमध्ये अडचण, द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता। कर्जमाफी देण्यास सरकारला भाग पाडू, नांदगाव येथे प्रहार संघटनेच्या मेळाव्यात संस्थापक बच्चू कडू यांचा इशारा। मान्सून 12 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून माघारी, पुढील 3 दिवस परतीचा पाऊस बरसणार। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून परतीचा पाऊस बरसेल। दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राज्यभर ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। कांदा दर घसरणीचे संकट गडद, लासलगाव बाजार समिती सरासरी 1200 रुपयांचा दर। अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची कर्ज योजना, महाबँकेची योजना, नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं तात्काळ कर्ज, जवळच्या शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन। मोठी बातमी, अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा, एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही, शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा। भरपाईसाठी पंचनाम्याचा अंतिम अहवाल बंधनकारक असून शेतात पाणी असल्यामुळे अनेक गावांमधील पंचनामेच करता आलेले नाहीत। अजूनपर्यंत एकाही जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे गेला नसल्याची माहिती समोर आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील केंद्रावर कापूस खरेदीला प्रारंभ, यावेळी 8,010 रुपये प्रति क्विंटल या दराने कापसाची पहिली खरेदी झाली। अमित शहा यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा, पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून भरीव मदत देण्याची मागणी। धाराशिव, कळंबला पावसाने झोडपलं, गावांचा संपर्क तुटलाय, विश्रांतीनंतर पुन्हा आकाश कोसळले, नागरिकांचे हाल सुरूच। बाबळगाव येथील घरांमध्ये पाणी शिरले, 18,745 क्युसेक, सध्या मांजरा नदी पात्रात विसर्ग सुरू।
धाराशिव जिल्ह्यात तब्बल 34.5 टन चाऱ्याचे वाटप, शेतकऱ्यांना दिलासा। 6 तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांना लाभ, पशुधनाच्या हितासाठी पुढाकार घेतला। शेतकरी एकवटले तर सरकार उठाबशा काढेल, आमदार बच्चू कडू यांचे 28 तारखेला चलो नागपूरचे आवाहन। केंद्राच्या पथकाला खाणाऱ्यांची काळजी, मात्र पिकवणाऱ्यांची नाही। आनंदाचा शिदाची प्रतीक्षा कायम, सणवार निघून गेले, शासनाला पडला योजनेचा विसर। पूरग्रस्तांना मिळणार मोफत तूर डाळ, प्रति कुटुंब 3 किलो, जिल्हाधिकारी खरेदी करणार डाळ। सोलापूर जिल्ह्यातील भीमा सीना नदीला पूर, महापूर आल्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन प्रति कुटुंब 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू मोफत दिले जात असून आता 3 किलो तूर डाळ मोफत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ही डाळ खरेदी करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय। ऊसाचा काटा मारणाऱ्यांना आता हिसका दाखवतो, शेतकऱ्यांना प्रति टन 5 रुपये मदतीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सज्जडदम। दसऱ्याला राज्यात 21,000 ट्रॅक्टर खरेदी, 100 कोटींवर उलाढाल, गतवर्षीपेक्षा दुप्पट खरेदी, जीएसटी दरात कपात, अनुदानामुळे शेतकऱ्यांना लाभ। अजित पवारांमुळे सरकारने ऊस शेतकऱ्यांचे 15 रुपये गिळले, राजू शेट्टींचा गंभीर आरोप, फडणवीसांना करून दिली जुनी आठवण। हिरव्या मिरचीला कवडी मोल भाव, शेतकरी हवाल देईल, 23 ते 25 रुपये किलोपर्यंत दर घसरले। जालना जिल्ह्यात मोसंबी 17,000 रुपये प्रति टन आवक वाढली, अपेक्षित भाव नसल्यामुळे शेतकरी त्रस्त। कांदा उत्पादन खर्च निश्चित करून शासनाला शिफारशी करणार, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती। पशुधन शेतीमाल वाहतुकीची देशव्यापी शासनमान्य सेवा सुरू करण्याची मागणी। महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे मोठ्या पशुधनाची वाहतूक करणे शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाचे होत आहे। ग्रामीण भागात रक्तपेढ्यांचा करणार विस्तार, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, संकलन वापरावर वैज्ञानिक नियंत्रण राहणार। KYC साठी बहिणींची पायपीट, सर्व्हरचा खोडा ठरतोय मोठा अडसर, फॉर्म भरण्यासाठी रात्रभर जागरण, OTP तर नाहीच, दाखवतोय केवळ एरर। पूरग्रस्तांना केंद्राची मदत अद्याप का नाही, शरद पवार यांचा सवाल, अन्यथा विलंबामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीत वाढ होईल। दिवाळीनंतर शेतकरी नेत्यांना एकत्र करून रणनीती ठरवणार, मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पावसाने धान पीक अंकुरले, परतीच्या पावसाचा धुमाकूळ, मदतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष। कर्जमाफी घेऊनच नागपूरहून परतणार बच्चू कडू यांचा 40 गावात शेतकऱ्यांना विश्वास, 28 ऑक्टोबरला मोर्चा। सरकारला शेतकऱ्याची नाही तर व्यापाऱ्यांची चिंता आहे, मी येत्या 28 ऑक्टोबरला नागपूर येथे जाऊन कर्जमाफी घेऊनच वापस येणार, हा शब्द शेतकऱ्यांना देतो, असा विश्वास माजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय। गोंदिया जिल्ह्यात 12,308 वारसांचा सातबारा झाला जिवंत, महसूल विभागाची मोहीम। जिल्ह्यात 17,212 मृत खातेदारांचा शोध। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।